ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन। बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचं असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही। फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। अशी वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना। मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यात पडसाद, तर जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा। पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा सोडल्या, तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार। कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये, सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही। बोलताना जपून बोललं पाहिजे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। पडळकरांना कोणाचं पाठबळ, अशा भाषेत बोलण्याची हिंमत कशी होते? जयंत पाटलांवरील टीकेनंतर वडेट्टीवार संतापले। पडळकरांना पक्षात ठेवायचं की नाही या संदर्भात भाजपनं निर्णय घेण्याचाही दिला सल्ला। चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातनं अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा, निवडणुकीसाठी ताकदीनं उभे राहा। अंबरनाथमधील बैठकीत राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। जेनझीनं सरकारला उलथवून टाकलं पाहिजे, ही राहुल गांधींची भाषा अर्बन नक्षलवाद्यांसारखी, मात्र भारताची जेनझी जनरेशन संविधानाला मानणारी। फडणवीसांचं प्रत्युत्तर। जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर। संबंधित शेतकऱ्यांना लवकरच मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश। राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यातल्या 654 महसूल मंडळांना फटका। पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करणार। महाराष्ट्राच्या अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं आश्वासन। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।